जय श्रीराम भावांनो, सर्वांचा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस खूप चांगला आहे, सो आपल्याला बाहेर पण जायचं आहे, आपल्याला फडके रोडला। पण त्याआधी आपलं वर्कआउट करून घेऊया। यश येतोय आपल्या जोडीला। आधी आपण वर्कआउट करू खोनी पालावामध्ये आणि मग तिथनं आपण जाऊ सरळ डोंबिवलीला। तर आता गुढीपाडव्याचे पण खूप महत्त्व आहेत भावना, मी तुम्हाला ते पुढे नंतर सांगेनच की गुढीपाडवा का साजरी केली जाते, आपण काय करतो। कारण की खूप सारे व्ह्यूवर्स जे आहेत ते नॉन मराठीसुद्धा आहेत माझे व्ह्यूवर्स, ज्यांना माहीत नसेल गुढीपाडवा काय। कारण की काही झारखंड यूपी म्हणजे इकडले लोक माझे फ्रेंड्स वगैरे बघतात ब्लॉग, मला सांगतात नेहमी, तर त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगतो की गुढीपाडवा काय ते तुम्हाला मी नंतर सांगून नीट समजावून सांगेन। ओके, तर आता यश येतोय आपल्यासाठी, सरळ जाऊया आपण लोढा खोनी पालावामध्ये। मग त्यानंतर वर्कआउट दाखवतो मी तुम्हाला कसं केलं। चला तर आता जायचं यश सोबत। कुठे आहे यश? खोनी पालावा। हा अरे मी आव ना, थांब। अरे ते खालचं स्लायडर खोलतं ना, असं परवडतं ना, मला माहिती आहे तुला पटना। आणि आज जायचंय आपल्याला डोंबिवलीला, येशील ना? हा बघू चल ना, चला। हा रस्ता सरळ जातो पाईपलाईनला आणि हा हेडूसर गाव जिथे यश भंडारी विराजमान आहे, तो गाव बदनाम झालाय। फायनली पोचलोय, चला। गार्डन मध्ये बसलो मस्त यश आणि मी। यश पटला की जागा? आवडली जागा? उद्या स्विमिंग करायला करतो माझे नाव। तर काहीच उद्या स्विमिंग पण करू आपण आणि आतमध्ये टेबल टेनिसचा लॉन पण आहे। टेबल टेनिस सुद्धा खेळू आपण, आपल्याला फक्त बॅट आणावी लागेल त्यासाठी। यश आणायचा केलाच ना टेबल टेनिस? बस, कॅरम आहे, टेबल टेनिस, सिनेमा आहे, खूप गोष्टी आहेत तिथे, फॅसिलिटीज खूप जास्त आहेत आणि खूप मजा येणार आहे। स्विमिंग पूल एकदम झक्कास आहे आणि आपण उद्या इथे स्विमिंग पूलमध्ये येऊ आणि आंघोळ करू मस्त। श्रीराम देशात अशा स्कूल पाहिजेत, अशा नावाचे, आणि ज्यांचे विचार श्रीरामांचे विचार द्यायला पाहिजे त्यांनी, तर स्कूल महत्त्वाची आहे। कारण की आपण आपल्या देशात राहून पण जर आपल्या भारतीयांचे विचार नसेल देत तर त्याचा काही अर्थ नाही आहे। भावांनो, ही बघा इथे गुढी उभारलेली आहे। मी नव्हतो घरात, मी गेलो होतो वर्कआउटला। ओहो, मस्त निळा आकाश, आज आकाश पण मस्त आहे। पाऊस पडायची शक्यता वाटते, पाऊस नाही पडला पाहिजे, आपल्याला तिकडे एन्जॉय करायला नाही भेटणार। शिवा, आज जिंकून यायचं जाऊ तुला, समजलं ग? जिंकला ना तर पार्टी ना, गुढीपाडव्याची पार्टी पाहिजे ना तुला। हा, रात्री बसवतो तुला मी चाकण्या सगाट। हा म्हणजे तुला मारायचं का मला? मास मारू ना काय? जिंकून ये।
तर निघालोय मी आणि आता बघा अशी ड्रेसिंग मारली आहे. मी कसं दिसतोय सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि आता चालू आहे, यश पण येत नाही, नितिकेश पुढे गेलाय तर मी एकटाच येसो. आपल्याला सर्वजण भेटतील फडके रोडला. तर चला पटकन निघूया आपण आणि जाऊया. तुम्हाला मी सरळ भेटतो आता फडके रोडवर. तर आता ही स्कूटी घेऊन जातोय कारण की तिथे गाडी वगैरे लावायला प्रॉपर जागा असते, सो डूक नाही नेते मी. तर चला फायनली पोचलो मी इथे फडकेला. इकडे बघा इथे मस्त असं आहे आणि इकडे बघा सिद्धी पण भेटली, नितिकेश पण भेटला आणि पब्लिक बघा भावांनो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर पण भेटलेले आहे तिथे आणि इथे बघा फोटोशूट चालू आहे. आल्या आल्या हरेश भाई पण भेटले, आकाश भाई पण भेटले. ये बॉयज चल ना इथे जर फिरता या कर नाही आहे. हा हॅलो बोल सगळ्यांना सांगणार की तिथे काही सिद्धी आलाय, शुभम आलाय, ऋतिक पण आलाय भाई, चिंती मॅम, मिस प्रगती आणि ही एक स्टुडंट आमच्या कॉलेजची एक स्टुडंट आहे सिद्धीला. आणि ओमी जान, ओमी केसा हे ओमची केस वाढली रे परत. काय अरे या हिला कसं विचारलं, सॉरी ही आमची खुशी, नेहमी असंच असते म्हणून नाव खुशी. आणि इकडे बघा हा पूर्ण ग्रुप आर्या मेरी. अरे तर काही या भावाला इंट्रोडक्शनची गरज नाही. अच्छा सॉरी मला इंट्रोडक्शनची गरज नाही, तू फेमस इज ऑलरेडी. आणि इथे बघा केदारे आलेली पोट घेऊन फोन घेऊन. सॉरी अरे तनू बघू पाय आपला. हॅपी हार्दिक गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आशीर्वाद घ्या माझा आहे, सर्व देवाचा आशीर्वाद लागेल. लागली असतो आपण मोमोज मागवल्यात काही. मोमोज खाऊन घेऊया आता. सिद्धी मी नितिकेश तिघंच आहे आम्ही सध्या. 3 माणसांचं असं पकड, 6 माणसाचं एकटीच खाते, आम्ही तिघं नाही आहेत. आम्ही तिघं आणि प्लस 5 म्हणजे 9 जण, 8 जण आहेत आम्ही. मॅडम आहे
भावांनो आणलं मस्त बघा पनीर बटर मसाला तंदूरी आम्ही सर्व खूप जण आहे नॉनव्हेज वाले त्या साईडला व्हेज वाले या साईडला असतो आम्ही फक्त टेस्टी एकदम खाऊन बघू मस्त पोटभर. भावांनो चाललो आहे आता कबाड घ्यायला. पंकज भैया आणि मी आम्ही दोघंच चाललोय. पप्पा मम्मी पुढे गेलेत. मी तुम्हाला बोललो होतो आपण परवा दिवशी जाऊ एकच दिवसात. हां पप्पा लोक पोच घेऊ तरी पहिले. हां वायफाय वाले दादाला मेसेज करतोय. कालपासून वायफाय नाही चालत. ते व्हिडिओज अपलोड केले नाहीत. खूप जास्त इश्यू झाला आहे. शॉर्ट्स व्हिडिओ पण नाही अपलोड केला काय सॉरी त्यासाठी मी. तर आता तुम्हाला मी सरळ भेटतो शिल्पाड्या रोडवर म्हणजे तिथे. अगर तू इधर शादी करेगा ना बोलता है डीजू मेरे तरफ से रहेगा ब्लॉग में ये कभी डिलीट नहीं होएगा. नहीं रहेगा ना ये अक्षदा बोला क्या. हाँ. हां ठीक आहे. उसको जरा टॅग करना है. हां हां अक्षदा आठवण द्या का बोललेस त्या आपल्या रंग व्हिडिओचं सबूत आहे ठीक आहे ना. तर तुम्हाला मी भेटतो सरळ शिल्पाड्याला. चला तर चाललोय मी मस्त. पंकज रायडर खूप खतरनाक आहे आणि एवढी रायडिंग खतरनाक केलेली आहे ना. तो नीतिकेश काय पेड़ मोड़ा था. संकेत की इधर दीवार में चिपका दिया था. अरे अरे मंदिर में जाना था अपन जैसा तू बैठा है ना. अरे चप्पल नीचे डाला तूने. वाह वाह वाह. ऐसा ऐसा रखा था उसका स्कूटी था. ऐसा संकेत की इधर वो दीवार निकला है ना तो गया था. जब से टल नहीं रहा था उसका पेड़ ही चंबल गया. अच्छा घ्या 4 दिन गाली दे रहा. मम्मी आता आपण माझ्यासाठी सोपं येतं म्हणजे या कबाड येतं म्हणजे तू माझं प्राणोचं कपड माझ्या तेरा वाला उसको दे देना. अरे मम्मी पप्पा पण आल्यात. मम्मी एक बोलता आज गुढी पाडवा म्हणून. झंझट का काम आहे ना होत. हा टेबल घेतोय भावांनो आणि तो कबाड आपल्यासाठी. कपडे नाही राहत आपले कपडे प्रॉपर राहत नाही. मी तुम्हाला काल पण बोललो कपडे खूप जास्त आहेत आणि अजून कपडे घ्यायला जायचं आपल्याला. सो कबाड घ्यायला गरजेचं होतं. आणि अजून एक बघू छोटं कबाड तर नाही गरज. ते टेबल स्टँड असतं ना ते हँड स्टँड असं नाव काय पद्धत मला लक्षात नाही. ते पण घ्यायचं आहे. ते ऑनलाईन मागवावं लागेल कारण की मला भेटलं नाही किंवा उल्हासनगरला गेलो जर तिथे भेटलं तर तिकडनं घेऊ आपण. पंकज शिर्डीला चाललं आहे पण त्याला मी कधीपासून थांबवलं आहे. वेळ बघा किती झाली 8:30 वाजते. 9 वाजता त्याला निघायचं आहे. पंकज मत जा शिर्डी यार. नाही बाबा ने बुलाया. जाना पडेगा. इथं बघा जेवायला बसल्या आणि सगळी मी लय लेट झाल्या. कॉंग्रॅच्युलेशन किशोर दादा दादानी घर बनवले. तुला मध्ये नको म्हणू ना. किशोर दादाला कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. ह्या छोटी पण आले का ती बा. आता तुम्हाला मी वरचा घर दाखवतोच. काका आले तिला. हा दवाखान्यात गेली ती. तिला दवाखान्यात न्यायला लागतं नाही. हिच्या मुलं आम्हाला दवाखान्यात जायला लागतं. हा बरं झालं वेळ टाकतो थोडा टाक बस. बरंच आयटम आहेत. मोमोज पण ठेवले स्पेशल व्हेज. तर चला भावा पटकन जेवण ठेवूया मस्त. दीदी वगैरे पण आले. आमची पूजा दीदी आले. चांगली दीदी आलती गेली. धीरज पण आलता. धीरज होता ना. सगळे आलती मीच नव्हतो आलो. भावांनो दादा सर जाम रागात येत ना. जेवण घेऊ पटकन भूक लागली. जेवणावर राग काढू नये. भांडण बिंडण नंतर करू. पहिले जेवण जेवू. तिकडनं एंट्री आहे मस्त अशी. कुठचं आलो मी गाव कुठचं आलो. इकडून आलो मी. चल आणि हा बघा मस्त एकदम. हो भाई किशोरदानी दरवाजा वाटत. हा डायरेक्ट ताजमहल हॉटेलचं उचलले वाटतं तो. शपथ सही केले रे. हा बघा घर गाईस. टीव्ही बा. हा थिएटर आणले वाटतं घरान. आमच्या 2 टीव्ही 3 टीव्ही बसतील. आवडी मोठी टीव्ही आहे. ही कोण चिनू इथं झोपले. वा हा किचन. हा किचन. बेडरूम पण अरे बाबा बाबा बेडरूम पण बराच मोठा. ये अजून काय काय. हा एक बेडरूम आहे भावांनो आणि
गेस्ट बेडरूम हा एक बेडरूम आहे. हा आणि या होत्या मिरिंडा सारखं होतं. हा पोरायला जो जो तो फ्रीज मधून जो जो तो फ्रीज मधून काढून सर्व खा. काहीच नाही ठेवला का? बाय बाय. मस्त. तर आपण पाया पडून घेऊ आता. जेवण खाऊन पाया पडतात बस. तर चला, कॉंग्रॅच्युलेशन किशोरदा घरासाठी. हार्दिक अभिनंदन. चांगल्या दिवशी तुम्ही कार्य केलेस. आज गुढीपाडवा पण आहे. मस्त एकदम शुभ दिवसाला केले. घर पण मस्त. मला खूप आवडला घर बघा. काही एकदम सिम्पल आणि एकदम मस्त आहे. खूप स्पेशियस आहे. तुम्हाला यांना फक्त येणं आलं ना घरात, या पोरीने आल्या घरात तर घर चांगलं राहील. तुमच्यासारखे आल्या ना मग घराच्या लवकर वांद होतील. शेमरी चल. आता आम्ही बाहेर पण मस्त लावलं होतं. फुलं वगैरे लावली होती बाहेर पण. यांच्यासारख्या इंगी खराब केली सगळी शेमडी. सलमान खानचं आगमन झालेलं आहे. नवीन व्हिडिओ केव्हा आहे तुम्हा? का रे आई? ब्लॉग संपवता किती करता आता झाला रातचं 10:30 वाजलं. लाचचा गुलाबजाम. तर भावांनो, लाचचा गुलाबजाम खाऊन सर्वांना मी गुड नाईट बोलतो आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट. जय श्रीराम. बाय बाय.